विचार मंचावरील माझेच आणि तुम्ही माझे सगळे आदरणीय मित्र, अहबाब, दोस्त, हमसफर, हमनफस सर्व काही. कारण जे काय आहे ते तुमच्यामुळेच आहे, म्हणून हमनफस, हमसफर. गिरीशचा संग्रह खूप सुंदर झालाय. आधी माझ्या वाचनात सगळ्या रचना होत्याच आणि संग्रह येतो आहे हे कळल्यावर त्याला झाला नसेल इतका आनंद मला झाला होता. आणि त्याचा आज मूर्तरूप तुमच्यासमोर त्याचं लोकार्पण होत आहे, रसिकार्पण होत आहे. अतिशय आनंदित आहे मी. कसं होतं की आमच्या कलाक्षेत्रामध्ये असा एक वाद चालतो नेहमी की कलावंत किती चांगला आहे हा, त्याची पेशकश, त्याचा अभ्यास, त्याचं चिंतन, त्याचा रियाज. काश केव्हा आदमी भी अच्छा होता. असं एक असं अभावाने होतं. काश केव्हा आदमी भी अच्छा होता, काश केव्हा अच्छा इंसान होता. आणि मग नाही हे म्हणावं लागतं, अनुभव तसे असतात. म्हणून त्यांनी आपण एक शिकतो की आपण टटवतो स्वतःला की नाही काही राहतं काय, काही दुखावलं जातं नाही कोणी काय. आपण चांगलं झालं पाहिजे. आपण चांगलं नाही, कोणाचं भलं करू शकलो तर नुकसान नाही झालं पाहिजे, इतकं चांगलं तरी झालं पाहिजे आपण. तर असं हे कला जगतात चालणारं हे कश्मकश आहे ही सगळी. तर त्या बाबतीत आमचा प्रमोद आहे, आमचा गिरीश आहे, ही अशी पोरं आहेत की यांना ही जी ह्या गोष्टी आहेत ना, ह्या ती माणसंही चांगली आहेत, ते गझलकार चांगले आहेत, ती लिहिता चांगले आहेत, ती माणसं पण चांगली आहेत. ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि खूप मला समाधान देणारी गोष्ट आहे. प्रमोद इतकं चांगलं बोलला, सर तर क्या बात आहे, मनोगती चांगलं झालं. आणि मला तर काही बोलता येत नाही, मी आपलं थातूरमातूर काहीतरी बोलवता तोडून बोलतो. पण मला असं विचारलं की मग मी काय करू. बोलता तर येत नाही, बोलायचा प्रयत्न करूनही काही फारसा उपयोग होत नाही. आणणार कुठून सगळं उचलं. तर मग काहीतरी चार गोळी तरी गाऊन दाखवल्या पाहिजे, तेच आपलं कॉन्ट्रीब्युशन होईल, आपला सहभाग होईल. असं करून मग मी पुस्तक हाती आलं. पण ही रचना मी आपलं हे बोलत होते तिकडे कानही होता, पण एक माझ्या मनात एक विचार सुरू होता की ही रचना माझ्या समोर आली. आता मी चार ओळी जरी गायच्या म्हटल्या तरी कसा गाऊ, कुठला राग असेल, समयोचित राग, किंवा याला सुटेबल सूर कुठले असतील, किंवा काय करू असा विचार चालला होता. असं बोलता बोलता गोरख कल्याण नावाचा राग माझ्या मनात आला. आणि मग म्हटलं हा गोरख कल्याण छान होईल, कॅची आहे राग, गोड आहे आणि त्याच्या शब्दाला साजेसा पण आहे. ह्याच रागामध्ये मी चार ओळी का ऐकू नये असं मनात आलं. त्याचंच मग मनन चिंतन मी आता बसल्या बसल्या करत होतो. एक कान यांच्या भाषणाकडे होताच, पण एक मन इकडेही होतं की ते मी करत होतो. सरे मरे ने स हा बरोबर सारे मरे ने. माझे बरेच संगीतकार मित्र आहेत. गिरीश स्वतः संगीताचा जाणकार आहे, उत्तम तबला वाजवतो. तर कसं होतं की शास्त्रीय संगीतामध्ये सगळं अनुबद्ध असतं, दुसरा स्वर चालत नाही. पण उपशास्त्रीय संगीतामध्ये ती उभा आहे. सारे मारे मदानी दा मारे मारे ने स, हे गोरख कल्याण रागाचे सूर. मग बसल्या बसल्या माझ्या मनात विचार आला मग की एखाद्या ह्या रागाचा जर शत्रू समाधानाला स्वर असेल तो घेतला तर काय होईल. खरं सांगतो माझ्या मनात हेच द्वंद्व सुरू होतं की कसा घ्यायचा तो. एक एवढ्याच ह्या 15-20 मिनिटाच्या याच्यामध्ये मरे मदानी दा मारे ग, हा शत्रू आहे त्या रागाचा. हा स्वर म्हणजे गंधर्वाचे शत्रू आहे. पण का घेऊ नये, त्याने जर गोडवा वाढत असेल तर शत्रूला आपलं का करून घेऊ नये. तर असाच विचार आला. आणि मग मी आता कसं बसेल, याला उर्दूमध्ये फिलबदी म्हणतात. या प्रकाराचं नाव आहे फिलबदी. की मला पुस्तक दिलं, एखादी रचना सांगितली आणि सांगितली आत्ताच्या आता तुम्हाला काय ती याचं वारणारा करायचं आहे आणि म्हणायचं आहे.
काही तयारी नाही करे, काही मनात विचार नाही, काही नाही, आणि तडकाफडकी सांगितलं की चलो शुरू हो जाओ बेटा. आणि मग अशा वेळेस त्याला एक्सटेम्पोर म्हणा, उत्स्फूर्त म्हणा, किंवा उर्दूमध्ये फिल्ममध्ये म्हणा, गुरुचे आशीर्वाद, स्वरांचं प्रसन्न होणं, हे साधलं तर ते कधी कधी जमून जातं. पण नेहमी जमतं असं नाही, कधी नाही तर माती आहेच आपली ना. रे भंगलेल्या काळजाचा, भंगलेल्या काळजाचा आरसा सांभाळतो, सांभाळतो आरसा सांभाळतो, भंगलेल्या काळजाचा आरसा सांभाळतो. माहिती नाही, माहिती नाही, माहिती नाही स्वतःला मी कसा सांभाळतो, भंगलेल्या काळजाला आरसा सांभाळतो, आरसा सांभाळतो. शेर पहा. भीत नाही संकटांना, भीत नाही संकटांना, फक्त रस्ता शोधतो. क्या बात. भीत नाही संकटांना, फक्त रस्ता शोधतो, फक्त रस्ता शोधतो. घेरतो काळोख जेव्हा, घेरतो काळोख जेव्हा, घेरतो काळोख जेव्हा, कवडसा सांभाळतो, कवडसा सांभाळतो, सांभाळतो. अजून एक शेर. चेहरा माझा तमाने झाकला नाही कधी, चेहरा माझा, चेहरा माझा, चेहरा माझा तमाने झाकला नाही कधी, झाकला नाही कधी, तमाने झाकला नाही कधी. चेहरा माझा तमाने झाकला नाही कधी. मी प्रकाशाच्या पिढीचा, मी प्रकाशाच्या पिढीचा वारसा सांभाळतो, मी प्रकाशाच्या पिढीचा वारसा, वारसा सांभाळतो, वारसा सांभाळतो. भंगलेल्या काळजाचा आरसा सांभाळतो, आरसा सांभाळतो, आरसा सांभाळ. धन्यवाद.